हा ओम खोत, वेदांत खोत, ऋतिक परब वेरली, त्यानंतर हा अद्वय भोगले, अक्षत तोंडवळकर हे खरे आयोजक आहेत. आणि खरोखर म्हणजे तुम्ही जर त्यांचा विचार केलात, हे जास्त काही कुठल्या मोठ्या वर्गातले विद्यार्थी नाही आहेत. तर माझ्या मते 3री ते साधारण 8वी 9वीपर्यंतचे हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि खरोखर यांनी छान असं नियोजन केलेलं आहे आणि अगदी प्रौढांना पण लाजवण्यासारखे असे यांनी काम केलेलं आहे आणि खूप उत्तम. तर सगळ्यांना तुम्हाला छान शुभेच्छा, चांगले असे मॅच करत राहा. ओके. हां, या ठिकाणी आता आयोजक आलेले आहेत आणि आयोजक वेदांत खोत, अक्षत तोंडवळकर आणि अद्वय भोगले आयोजक आहेत. आणि बाकी त्याची मित्रमंडळी बरीच आहे या ठिकाणी, बऱ्याच टीम आलेल्या आहेत आणि प्रेक्षकही खूप आलेले आहेत. प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. आणि या ठिकाणी आयोजकांना विचारतोय, ही स्पर्धा तुम्ही भरवलेली आहे, हे स्पर्धेचं स्वरूप काय, म्हणजे साधारण बक्षिसांचं वगैरे कसं का तुम्ही रूपरेषा ठेवलेली आहे जर सांगा. हां, प्रथम पारितोषिक किती रुपये ठेवले तुम्ही? 800 रुपये ठेवलेले आहे. आणि दुसरं ट्रॉफी फक्त ठेवलेली आहे. ओके ओके ओके. आता हे प्रथम पारितोषिकासाठी तुम्ही काय काय केलात, म्हणजे कसं जमा केलात काय वगैरे? 200 रुपये सगळ्यांनी काढले. 200 रुपये तुझ्या मित्रमंडळाने काढलेले आहेत. ओके ओके. आणि बुके पण आणलेलं आहे. आणि खरोखर एकदम प्रोफेशनल, म्हणजे आपण ICC किंवा इतर टीम मॅच बघतो त्याप्रमाणे आणि ते क्रिकेटची स्पर्धा या भरवलेल्या आहेत या आपल्या ग्राउंडवर. ग्राउंडही खूप छान तयार केलेलं आहे. या ठिकाणी बऱ्याच टीम आल्या. हां, कुठल्या कुठल्या टीम आल्या आहेत आपल्याकडे? आमडोस, पावनाई देवी कुठली? आमडोस. आणि सातेरी देवी बिळवस, हे 2 संघ आले. आणि तिसरा संघ आमचं एक आणि राणे वैभव राणे यांचं. हां, वैभव राणे यांचा एक संघ यायचा आहे आणि यांचा पण स्वतःचा पण एक संघ आहे. साधारण एक 4 ते 5 टीमची हे आहे. आणि यांनी खरोखर नाश्त्याची पण व्यवस्था केलेली आहे. तिकडे नाश्ता आणि दुपारी अल्पोपहार दोन्ही गोष्टी, आणि अल्पोपहार आणि जेवणाची व्यवस्था आहे. हां, सगळ्यांना भोजन वगैरे मिळणार आहे. आणि थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. खूप खूप असं हे केलं आहे. सेलिब्रेशनसाठी पण तिकडे एक रूम ठेवलेला आहे, सेलिब्रेशन पण होणार आहे. आणि बाकीच्या पण ट्रॉफी आहे बघा. आणि छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचा पण यांनी इथे हे आणून त्यांचं पण जे स्मरण केलेलं आहे. हां, या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज असे वेगवेगळ्या ट्रॉफी ठेवलेले आहेत. आणि खरंच बागायत येथील हे आमचे छोटे भविष्य घडवणारे खूप छान असं काम करताना दिसत आहेत. त्यांनी ग्राउंडही कसं तयार केलं आपण जरा बघा. ग्राउंडवर तुम्हाला दिसते ही राख त्यांनी आणलेली आहे चॉकपीटसाठी. म्हणजे खरोखर त्यांनी सगळा व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. ग्राउंड अगदी शिस्तबद्ध आखलेलं आहे. अंडर आमची मॅच आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथे तुम्हाला झेंडे दिसत आहेत, हे झेंडे तयार केलेले आहेत बघा बाउंड्रीला. बाकीचे झेंडे दिसत आहेत, हे झेंडे त्यांनी साडीचे तुकडे करून ते झेंडे बनवलेले आहेत. आपण बघूया या ठिकाणी तुम्हाला बाउंड्री दिसते. ही बाउंड्री बघा साडी फाडून, आणि त्यांनी अगदी आकर्षक अशी बघा ही साडी पण इथे फाडलेली दिसते तुम्हाला. साडीचे तुकडे केलेले आहेत, म्हणजे टाकाऊतून टिकाऊ, आपण प्रोफेशनल असं काय नाही आहे. आणि खूप छान असे बघा झेंडे वगैरे लावलेले आहेत त्यांनी, दिसत आहेत तुम्हाला. हे गुलाबी झेंडे तयार केले साडीपासूनच, म्हणजे कुठेही वायफळ खर्च न करता त्यांनी सगळ्यांना दाखवून दिले की असं केलं तर असं होऊ शकतं. आणि हायलाईट होण्यासाठी त्यांनी कलर बरोबर गुलाबी कलर वापरलेला आहे की नजरेत लगेच आला पाहिजे, किंवा चेंडू कुठून गेला आहे आपल्याला कळलं पाहिजे, याचा त्यांनी बरोबर विचार केलेला आहे. आणि ही आमची बागायची एक प्रथाच आहे की इथे क्रिकेटच्या मॅच वारंवार होत असतात. जरी मैदान वेगवेगळं असलं तरी यांचा जो इथे संघर्ष किंवा यांच्यामध्ये असलेला उत्साह हा कायम इथे पाहायला मिळतो. आणि यांनी बालगोपाळांनी खरोखरच छान असं इथे मॅच केलेले आहेत. आता इथे मैदानाच्या याच्यामध्ये काही प्रेक्षक पण आपल्याला दिसत आहेत बघा. इथले प्रेक्षक आलेले आहेत, हे वेगळे प्रेक्षक आहेत पण त्यांना पण काहीतरी वेगळे पण वाटलं आणि ते इथे या ठिकाणी मॅच बघायसाठी आलेले दिसत आहेत. खूप छान. 2 2 3 3 नको 2 बस. पन्या बाहेर नको. धाव.
पाठीचा माया माया तू पाठीचा वाय हात घाल बरोबर आहे रे. लक्ष ठेव डिक्लर नाही यादव या ठिकाणी WCC मंडळाचे आमचे शिलेदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी पण दखल घेतली या छोट्यांची आणि ते स्वतः मदत करण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी अविनाश मुणगेकरवाडी वेरली, सूरज धामापूरकर बागायत, सचिन धामापूरकर बागायत हे WCCचे मोहरे आहेत आणि आजच्या तारीखला खूप फेमस असे आहेत आणि त्यांनी पण या छोट्या क्रिकेटपटूंसाठी मदत करण्याचं काम केलेलं आहे. आणि ते म्हणाले की आम्ही समालोचन करताना दिसत आहेत आणि त्यामुळे खूपच छान आणि खरोखर यांना स्फूर्ती मिळणार आहे आणि स्फूर्ती ही त्यांच्यासाठी फायद्याची आहे. चला